तर आपल्या चिखलदऱ्यामध्ये असं एक मंदिर आहे तिथं कंटिन्यू 12ही महिने पाणी सुरू असते बरं गुफेच्या आतमध्ये. तर पावसाळ्यामध्ये तर सगळंच येतात राव चिखलदऱ्यामध्ये. तर आम्ही डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये आलो ना, काय विषय पब्लिक सगळं सांगतो, तो बंद तुमच्या भावाला घ्या एकदा फॉलो करून. तर काय म्हणता मोठे हो, जय शिवराय. तर सकाळी सकाळी ओमो डायरेक्ट आपल्या घरी आला. आपल्याला म्हणे भाऊ चिखलदरा जायचंय, कशाला जायचंय काय जायचंय काहीच सांगितलं नाही. डायरेक्ट बसलो गाडीवर 320 स्पीड भाऊ चिखलदरा रोडनं. तर पहिले तर मस्त पेट्रोल टाकून दिलं, मग निघालो भाऊ घाटाचा रस्त्यानं. घाट आहे की काय रे बा, धराला एक पाणी नव्हतं आता. नदी तर बा पूर्ण कोरडी झाली म्हटलं, उन्हाळ्यात तर याच नाही राव भाऊ. इथं रेल्वे पण आली नव्हतं आता, ते पण घाट चढून. फायनली आलो ना रे बा चिखलदऱ्यामध्ये. ह्या भालू दिसला की समजून जायचं फायनली आलो वरती. तर मग गेलो ना डायरेक्ट देवी पॉइंट वर. आणि देवी पॉइंट तर भाऊ चिखलदऱ्याचं सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे बरं. हे मंदिर गुफेच्या अंदर आहे ना, आणि ह्या मंदिरात 12ही महिने पाणी सुरू असते राव. कुठून येते पाणी काहीच माहित नाही. मस्त देवीचे दर्शन केले. आणि कोण कोण आलं ह्या मंदिरामध्ये एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. आणि भाऊ मंदिराच्या बाजूला एकदम छोटूसा पूल पण केलाय बरं. एवढं मस्त वाटते ना राव. तिथं बाजूला धबधबा आहे बरं, एवढं सुंदर दिसते ना म्हटलं. तुम्ही जर येत असाल तिथं नक्की विजिट द्या ना. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता राव, फॉलो काही करत नाही असं समजलं ना मला. आणि एवढं सगळं भाऊ एका ब्लॉग मध्ये दाखवणं इम्पॉसिबल आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो ना तुम्हाला एकदम खतरनाक बाईक्स. तर भेटून आले बा आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सध्यासाठी टाटा ना बाबाय नाथ कार्तिक.